प्रॉब्लेम सेट 3 मधील तिसऱ्या भागाला आज आपण सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर 11 टू 15 5 गणित आपण प्रत्येक वेळेला पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 11 आपल्याला काय सांगितलेलं आहे? ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर्स A, B and C, each of the radius 3 cm such that each circles touch the other two circles. आपल्याला 3 वर्तुळ काढायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत, ज्यांचे केंद्रबिंदू A, B, C आहेत. आपण एक ॲनालिटिकल फिगर म्हणजे विश्लेषण करायला सोपं होईल अशी एक आकृती आपण या ठिकाणी रफ डायग्राम घेतलेली आहे. A, B आणि C 3 सेंटीमीटर त्रिज्या असणारे आपल्याला वर्तुळ काढायचे आहेत. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? सच दॅट द सर्कल्स टच द अदर टू सर्कल्स. एक वर्तुळ दुसऱ्यांना स्पर्श करेल, एक वर्तुळ दुसऱ्या दोघांना स्पर्श करेल, ते वर्तुळ दुसऱ्या दोघांना स्पर्श करेल. A, B, C असणारी अशी वर्तुळ घेऊ, 3 सेंटीमीटर त्रिज्या असणारी घेऊ. त्यानंतर दोन्ही वर्तुळ इथं आपल्याला P, Q आणि R मध्ये स्पर्श होत आहेत. या ठिकाणी आपल्याला जाणवते, दिसतायत. आपल्याला आकृती काढायची आहे, डायग्राम काढायचे आहे, रफ समोर आहेच. आपण काय करूया? एक 3 सेंटीमीटर माप असणार रेषाखंड घेऊ. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आपण या ठिकाणी घेणार आहोत. एक रेषाखंड घेतला जो 6 सेंटीमीटरचा आहे. 6 सेंटीमीटरचाच का घ्यायचा? त्याच्यासाठी एक इथं तिन्ही वर्तुळ एकमेकांना A, B, C मध्ये स्पर्श करतात. देअरफॉर 3 सर्कल्स टच each other एक्सटर्नली, बाह्य भागात स्पर्श करतात. Therefore, by using theorem of touching circles, स्पर्श वर्तुळांचं प्रमेय आपल्याला काय सांगताय? तर A, P, B एका रेषेत असणार आहेत. A, P, B एका रेषेत असणार. B, R, C एका रेषेत असणार. A, Q, C एका रेषेत असणार. आणि त्यामुळं AP अधिक PB हे माप AB च असणार आहे. म्हणजे 3 अधिक 3 बरोबर 6 सेंटीमीटर माप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. सिमिलरली जसं AB चं माप मिळणार आहे तसंच आपल्याला BC चं माप मिळणार आहे 6 सेंटीमीटर आणि AC चं पण माप मिळणार आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे आपण या पद्धतीने तिन्ही बाजूंची माप मिळवू आणि त्यानंतर आपण काय केलं? 6 सेंटीमीटर माप AB चं घेऊ, A, B. त्यानंतर समजूया ते 3 सेंटीमीटरचा धागा आहे आणि आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. अप्रॉक्सिमेटली आपण फिगर या ठिकाणी घ्यायला लागले. अंदाजे हे 3 सेंटीमीटर माप आहे, हे पण 3 आहे, इथं पण आपण 3 घेतलेला आहे. समजूया की या ठिकाणी ते एकमेकांना छेदतायत. हा बिंदू C आहे. त्यानंतर आपण हे दोन जोडून एक त्रिकोण तयार करू. समजूया या पद्धतीने त्रिकोण आहे आणि त्यानंतर आपण माप घेऊन एक वर्तुळ काढूया. त्रिज्या या पद्धतीने माप असेल.
हे एक झालं. इथं दुसरं आपण वर्तुळ घेणार आहोत. या पद्धतीनं दुसरं वर्तुळ. तिसरं वर्तुळ आता कसं घ्यायचं आहे बघा. दुसरं थोडस स्पर्श करण्यासाठी आपण आता या ठिकाणी थर्ड सर्कल. या पद्धतीनं काय होणार आहे, तिन्ही वर्तुळ ए बी आणि सी असणारी वर्तुळ या पद्धतीनं पी मध्ये, इथं आर मध्ये आणि इथं आपल्याला क्यू मध्ये स्पर्श होताना दिसत आहेत. अशा पद्धतीने ती पूर्ण वर्तुळ ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. या पद्धतीनं ए बी आणि सी तीन वेगळे वेगळे केंद्रबिंदू असणारे आणि 3 सेंटीमीटर रेडियस असणारी आपल्याला वर्तुळ या पद्धतीनं काढता येतील. या पद्धतीने आपल्याला वर्तुळ काढायचे. एक्झाम्पल नंबर 12. प्रूव्ह दॅट एनी 3 पॉइंट्स ऑन ए सर्कल कॅनॉट बी कोलिनियर. 12 उदाहरण आहे, त्यामध्ये आकृती दिलेली नाही. आपल्याला सांगितले सिद्ध करायचं आहे वर्तुळावरचे 3 बिंदू एका रेषेत नाहीत. वर्तुळाच्या परिघावरील 3 बिंदू एका रेषेत नाहीत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. यासाठी आपण पक्ष आणि साध्य लिहिले. एक वर्तुळ एनी 3 पॉइंट्स ऑन ए सर्कल, सर्कल विथ सेंटर ओ आपण घेतलं आणि त्यामध्ये ए बी सी हे 3 बिंदू आहेत वर्तुळावरचे. तर सिद्ध करा 3 बिंदू ए बी सी आर नॉट कोलिनियर, हे एका रेषेत नाहीत हे सिद्ध करायचं होतं. ह्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावे लागणार आहे. काय करावं लागतंय, ओ आणि ए जोडूया, ओ आणि बी जोडूया, ओ आणि सी जोडूया आणि ए बी आणि बी सी हे पण एकमेकांना जोडूया. कंस्ट्रक्शन. ड्रॉ सेगमेंट OA, OB, OC and join segment AB and BC. AB आणि BC हे जोडले, OA, OB, OC हे तीनही जोडले. जोडल्यानंतर आपल्याला सिद्धतेकडे जायचं आहे. ए बी आणि सी ही वर्तुळावरची 3 बिंदू आहेत हे आपल्याला दिले. पॉइंट्स ए बी अँड सी आर लाय ऑन सर्कल्स, वर्तुळावर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. आपण OA, OB, OC, AB आणि BC जोडलेत. आता OA आणि OB ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. OB आणि OC ह्या पण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजेच पॉइंट O इज इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट AB. O हा समान अंतरावरती असणार ए आणि बी या अंत्यबिंदू पासून AB या रेषाखंडाच्या, कारण रेडियस ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत OA आणि OB. देअरफॉर पॉइंट O इज, तर बिंदू O इज लाय ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. म्हणजे जर आपण OA आणि OB हे समान अंतरावरती असतील तर AB च्या लंब दुभाजकावरती O बिंदू असणार आहे. याला नंबर आपण 1 देऊया.
याच पद्धतीनं सिमिलरली पॉइंट ओ is equidistance from end points of segment BC. BC च्या B आणि C या अंत्यबिंदूंपासून O हा समान अंतरावरती आहे, कारण तेच रेडियस ऑफ सेम सर्कल. याचं एक कारण लिहायचं आहे 2 नंबरचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. सिमिलरली इथं पण पॉइंट O is lie on perpendicular bisector of segment BC. याला नंबर आपण 2 देऊया. याचं पण कारण तेच, परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम. लंब दुभाजकाचं प्रमेय. ओ हा बिंदू AB च्या अंत्यबिंदू पासून समान अंतरावरती लंब दुभाजकावर असणार. ओ बिंदू BC च्या अंत्यबिंदू पासून समान अंतरावरती, म्हणजे BC च्या लंब दुभाजकावरतीच तो पण बिंदू असणार. याचा अर्थ असा झाला, AB आणि BC या दोघांच्या अंत्यबिंदू लंब दुभाजकावरती O बिंदू आहे. Therefore, point O is lie on both perpendiculars bisectors of segment AB and BC. AB आणि BC या दोघांच्या लंब दुभाजकावरती O हा समायिक बिंदू असणार आहे, हे आपण या ठिकाणी सांगतोय. मग आपण असं समजूया, सपोज पॉइंट्स A, B and C are collinear, एक रेषीय आहे असं आपण समजलं. जर एक रेषेवरती असतील तर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेगमेंट AB and BC लंब दुभाजक are parallel to each other. म्हणजे A बिंदू, B बिंदू आणि C बिंदू आपण या पद्धतीने घेतले आणि AB चा लंब दुभाजक काढला, BC चा लंब दुभाजक काढला, तर हे जे 2 लंब दुभाजक आहेत हे एकमेकांना समांतर असणार आहेत. समांतर असतील तर ते एकमेकांना छेदणार नाही, डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगितलंय O हा दोघांचा सामायिक बिंदू आहे, म्हणजेच both perpendiculars are intersect each other at common point O, but from 1 and 2 point O is common intersection point of perpendiculars of segment AB and BC. AB आणि BC यांच्या लंब दुभाजकाचा O हा समान लंब दुभाजकात कॉमन बिंदू आहे. इथं पॅरलल असतील तर ते एकमेकांना छेदत नाहीत, परंतु इथं O हा कॉमन बिंदू आहे आणि ते एकमेकांना छेदतात.
याचा अर्थ असा होतोय ए बी आणि सी हे एका रेषेवरचे बिंदू नाहीत. जर एका रेषेवर बिंदू असतील तर लंब समान असणार, परंतु इथं तर लंब एकमेकांना छेदतात. देअरफॉर आवर अझम्पशन इज रॉंग. आपण जे गृहीतक धरले ए बी सी एक रेषेत आहेत ते चुकीचं आहे. देअरफॉर पॉइंट्स ए बी अँड सी आर नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे तिन्ही बिंदू एका रेषेत नाहीत हे आपण या पद्धतीनं सिद्ध करतोय. एक्झाम्पल नंबर 13. आकृती दिलेली आहे आपल्याला. इन दिस फिगर लाईन पी आर टच द सर्कल ॲट पॉइंट क्यू. पी आर ही रेषा वर्तुळाला क्यू बिंदू मध्ये स्पर्श करते. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर. आकृतीचा वापर करा, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करा आणि पुढील प्रश्नांची उत्तर द्या. असे एकूण 5 प्रश्न आपल्याला विचारले आहेत. त्यामधला पहिला प्रश्न, व्हॉट इज द सम ऑफ अँगल TAQ अँड TSQ. TAQ आणि TSQ यांची बेरीज किती येते ते सांगा. फर्स्ट आन्सरला सुरुवात करतो. TAQS हे चारही बिंदू वर्तुळावरील बिंदू आहेत. म्हणजे जेव्हा 4 बिंदू एकमेकांना जोडले वर्तुळावरचे तेव्हा होणारा चौकोन हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतोय. म्हणजे TAQS हा चक्रीय चौकोन झाला. TAQS इज सायक्लिक, चक्रीय आहे. म्हणून अँगल TAQ प्लस TSQ यांची बेरीज 180 झाली. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. पहिला भाग या ठिकाणी पूर्ण झाला. दोघांची TAQ TSQ ची बेरीज झाली. दुसऱ्या भागाकडे जायचंय. फाइंड द एंगल्स विच आर कॉन्ग्रुएंट टू अँगल AQP. AQP या कोनाशी एकरूप असणारे कोन सांगायचे. AQP याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारे अँगल आहे ASQ. अजून एक कोन एकरूप आहे तो म्हणजे ATQ. कारण ही छेदिका आणि ही स्पर्शिका यांच्यामध्ये तयार होणारा हा एक, हे 2 आणि हे 3 कोन आहेत. म्हणून तिन्ही एकमेकाशी एकरूप आहेत. कारण सांगायचं. टेंजंट सेकंट सेगमेंट थेरम. स्पर्शिका छेदिका प्रमेय याचा आपण वापर केला. तिसऱ्या भागाकडे जाऊया आपण. Which angles are congruent to the angle QTS. QTS या कोनाशी एकरूप असणारे कोणते कोन आहेत ते सांगा. QTS याच्याशी संगत कोन आहे QAS. QTS QAS हे दोन्हीही कोन एकाच कंसामध्ये अंतरित होतात. म्हणजेच इथं कारण सांगायचं आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. एकाच कंसात अंतरित होणारे हे 2 कोन आपण एकरूप दाखवले. त्यानंतर अजून ह्या कोनाशी एकरूप होणारा कोन बघायचा आहे. QA. तिसरा QTS. QTS याच्याशी संगत होणारा कोन आहे SQR. QTS अँगल SQR. कारण ही टेंजंट आणि ही सेकंट यामुळे तयार होणारा कोन आहे टेंजंट सेकंट थेरम. टेंजंट सेकंट थेरम म्हणू. स्पर्शिका छेदिका प्रमेय.
तिसरा भाग झाला. यानंतर चौथ्या भागाकडे आपल्याला जायचं आहे. चौथा भाग सांगितलाय TAS. TAS हा जो कोन आहे 65 अंशाचा आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल TQS. याचं माप किती? TAS आणि TQS समान मापाचे होत आहेत, कारण अँगल TAS कॉन्ग्रुएंट अँगल TQS अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, एकाच कंसामध्ये अंतरित होणारे ते कोन आहेत. नंतर काय विचारलंय बघा, आर्क TS, TAS, TQS, TS हा आर्क TS विचारलाय. देअरफॉर अँगल TAS हा निम्मा आहे मेजर ऑफ आर्क TS, कारण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इथं कारण खूप महत्वाचे आहेत प्रत्येकाची. आपण जी कारण लिहितोय ते खूप महत्वाचे आहेत. टेंजंट सेकंड वापरला, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क वापरला, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरला. प्रत्येक वेळेला जे कारण आहे ते व्यवस्थित बघून त्या ठिकाणी लिहायचं आहे, कारण याला खूप महत्व आहे. याच्यावरच आपल्याला मार्क अवलंबून आहे. आपण उत्तर सोडवू, पण कारण पण तितकंच महत्वाचं आहे. अँगल TAS हा आपल्याला दिलाय 65 अंश. इथं 65 लिहू, बरोबर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क TS. 65 2 इकडे गेला, गुणिले झाला, 65 गुणिले 2 130 अंश. मेजर ऑफ आर्क TS आपल्याला या ठिकाणी कंस TS मिळाला, आर्क TS 130 अंशाचा. चौथ्या एक्झाम्पल नंतर पाचव्या भागाकडे जाऊ. इफ अँगल AQP हा 42 अंशाचा आपल्याला दिलेला आहे. SQR हा 58 अंशाचा दिलाय. 42 डिग्री अँड 58 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल ATS. ATS या कोनामध्ये ATQ आणि QTS हे दोन कोन सामावलेले आहेत. ATQ आणि AQP टेंजंट सेकंड नुसार एकरूप आहे. अँगल SQR आणि QTS हे पण टेंजंट सेकंड नुसार, टेंजंट सेकंड थेरम नुसार कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे ह्या दोघांची बेरीज ही या दोघांच्या बेरजे इतकीच येते. इथं सांगायचं आहे अँगल AQP ATQ बरोबर 42 डिग्री. कारण लिहायचं टेंजंट सेकंड थेरम, स्पर्शिका छेदिका प्रमेय. इथं SQR याचं माप QTS इतकंच आहे 58 डिग्री. कारण तेच लिहायचं टेंजंट सेकंड थेरम या ठिकाणी वापरला, टेंजंट सेकंड. नंतर ATS आपल्याला विचारलेला आहे, म्हणून अँगल ATS बरोबर ATQ QTS यांची बेरीज. ATQ 42 अधिक QTS 58 डिग्री. 2 आणि 8 10, हातच्या गेल्या 1 5 आणि 4 9 1 10, 100 अंशाचा कोन आपल्याला मिळणार आहे ATS. या पद्धतीने आपल्याला 5 प्रश्न विचारले होते. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, टेंजंट सेकंड थेरम, अँगल इन्स्क्राइब्ड इन ए सेम आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि सम ऑफ मेजर ऑफ आर्क, सम ऑफ मेजर ऑफ द अँगल. इथं आपण सगळ्यांची बेरीज केली कोणांची. ह्या सर्वाचा वापर करून आपण हा प्रश्न 13वा पूर्ण केला. एक्झाम्पल नंबर 14. In this figure, O is the center of the circle. Chord PQ and chord RS are congruent. या दोघांची माप समान आहेत. अँगल POR 70 डिग्री. आर्क RS हा कंस आपल्याला 80 अंशाचा दिलेला आहे. हा कंस 80चा असेल तर
तीन गोष्टी विचारले. पहिला आन्सर कडे जाऊ. पी आर, मेजर ऑफ आर्क पी आर, ह्या कंसाचं माप किती ते विचारले. दिलेला भाग काय आहे, आर्क आर एस आपल्याला दिलाय 80 अंशाचा, अँगल पी ओ आर 70 अंशाचा दिले. जर पीओ आर 70 अंशाचा असेल तर पीओ आर च्या समोरचा कंस मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू अँगल पीओ आर. कारण म्हणायचं डेफिनेशन ऑफ मायनर आर्क, कंसाचं माप आणि त्याच्या समोरच्या कोणाचं माप समान असते. म्हणजेच हा पण माप झाला 70 अंशाचा. मेजर ऑफ आर्क पी आर आपल्याला मिळतोय 70 अंश. पहिला भाग क्लिअर झाला. आर्क क्यू एस, मेजर ऑफ आर्क क्यू एस हवा आहे. ह्या क्यू एस साठी आपल्याला ह्या दोन कंसाची माप माहिती हवी आहेत. हे दोन, हा तर मिळालाच आपल्याला. नंबर 2, chord RS is congruent to the chord PQ. हे आपल्याला दिले. हे दोन समान आहेत तर याने अंतरित होणारा कंस मेजर ऑफ आर्क PQ is congruent to the measure of arc RS. आणि हा आपल्याला एक दिलाय 80 अंशाचा. या पद्धतीनं ह्याचं कारण आपण लिहायचं करस्पॉन्डिंग आर्क्स कंटेनिंग कॉन्ग्रुएंट chords. म्हणजे एकरूप जीवांनी अंतरित केलेले संगत कंस एकरूप असतात. त्यामुळे दोन जीवा एकरूप, जीवेने अंतरित होणारे कंस पण एकरूप. 80 80 70. आता पाहिजे क्यू एस या कंसाचं माप. आता आपल्याला अगोदर काय करूया, मेजर ऑफ आर्क, हा इथे लिहितो नंबर 3, मेजर ऑफ आर्क क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क पी आर प्लस मेजर ऑफ आर्क आर एस इज इक्वल टू 360 डिग्री. याचं कारण आहे सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स ऑफ ए सर्कल. वर्तुळाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज, वर्तुळाच्या सर्व कंसांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. दिलेली माहिती आता आपण मांडूया. क्यू एस विचारलेला आहे, पी क्यू इथं आपण मिळवलं 80, हा आहे 70, याला नंबर 1, याला नंबर 2 देऊ. पी क्यू 80, पी आर 70 आणि क्यू आर एस, पी क्यू आर एस 80. यांचं माप आहे सगळ्याचं 360 अंश. फ्रॉम 1 and to 1 आणि 2 चा वापर केला. मेजर ऑफ आर्क क्यू एस आपल्याला हवा आहे 8 आणि 8 16 आणि 7 16 आणि 7 23 230 बरोबर 360 अंश. मेजर ऑफ आर्क क्यू एस याचं माप 360 मधून 230 वजा करूया, मिळाला 130 अंश. म्हणजे या पद्धतीनं मेजर ऑफ आर्क क्यू एस आपल्याला मिळतोय. तिसरा नाही, हा दुसरा पार्ट आहे. आपल्याला दुसरा पार्ट आपण या ठिकाणी मिळवला.
आपल्याला थर्ड भागाकडे जायचं आहे, तिसऱ्या भागाकडे जो आहे QSR. QSR म्हणजे हा QS मिळवलेला कंस आणि SR यांची बेरीज केली की QSR मिळतोय. मेजर ऑफ आर्क QSR इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क RS. सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. कंसांच्या बेरजेचं गृहीतक आपण या ठिकाणी वापरलं. QS 130 आणि हा आहे तो आर्क RS 80. 8 आणि 3 11 म्हणजेच 210 माप झालं आपल्याला. कोणाचं? तर QSR या कंसाचं. आपण 3 भाग मिळवले, PR कंस, QS कंस आणि QSR कंस. तिन्ही कंसांची मापा आपण मिळवली. एक्झाम्पल नंबर 15. WX and YZ, two chords intersect each other at point T internally. In this figure, arc WY 44 degree, arc WXZ 68 degree. Then find the measure of angle ZTX. ZTX या कोणाचं माप किती, हा पहिला पार्ट आपल्याला विचारलाय. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला विचारले इफ WT 4.8, TX 8.0, YT 6.4, TZ किती. त्यानंतर तिसरा पार्ट विचारलाय WX 25 टोटल दिलाय, YT 8, YZ 26 and WT फाइंड आउट. तिसऱ्याचं माप आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. नंबर फर्स्ट, फाइंड अँगल ZTX. ZTX घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर दिलेला भाग बघूया. मेजर ऑफ आर्क WY इज इक्वल टू 44 डिग्री. मेजर ऑफ आर्क ZX इज इक्वल टू 68 डिग्री. The vertex of angle ZTX is internal part of circle. वर्तुळाच्या आतल्या भागात आहे ZTX चा शिरोबिंदू आणि and angle ZTX and it intercepts arc ZX and also its opposite angle WTY intercepts arc WY. म्हणजे ZTX हा वर्तुळाच्या आतमध्ये असून त्यानं ZX हा कंस अंतरित केलाय आणि याच्या विरुद्ध कोणानं म्हणजेच WTY या कोणानं WY हा कंस अंतरित केलाय. म्हणजेच जर आतल्या भागात असेल आणि हे दोन कंस अंतरित करत असेल तर कोण ZTX चं माप हे निम्म असणार अंतरित केलेल्या कंसांच्या बेरजेच्या. मेजर ऑफ आर्क ZX प्लस मेजर ऑफ आर्क WY म्हणजे हाफ ऑफ 44 प्लस 68, हाफ ऑफ 8 आणि 4 12, हातच्या गेला 1, 6 4 10 आणि 1 हातच्या 12 11, 6 4 10 1 11, 112 च्या निम्म 56 डिग्री. अँगल ZTX आपल्याला या ठिकाणी 56 डिग्री मिळाला फर्स्ट पार्ट. सेकंड मध्ये आपल्याला बघायचं आहे हे माप दिलेत. टू कॉर्ड्स intersect
each other internally. दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या आतमध्ये जर छेदत असतील तर बाय द युजिंग थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड WT into TX is equal to TY YT into TZ. Theorem of internal division of chord. जीवांच्या आंतरछेदांचा गुणधर्म नियम आपल्याला सांगतोय WT 4.8 गुणिले TX 8 YT 6.4 TZ विचारलाय का तर हे दिलं होतं ते आपण किंमत मांडली 4.8 गुणिले 8 छेद 6.4 बरोबर TZ. एकक दशांश स्थळावरती आहेत. आपण काय करूया 10 न गुणूया. 4.8 ला 10 न गुणलं 4.8 गुणिले 10 गुणिले 8 छेद 6.4 गुणिले 10 TZ आपल्याला मिळणार आहे. 4.8 चं 48 गुणिले 8 6.4 चं 64 मिळणार आहे TZ. आता भाग घालूया 8 एके 8 8 8 64 8 एके 8 8 सख्खा 48 म्हणजे TZ आपल्याला मिळाला 6. आपल्या TZ ची किंमत या ठिकाणी कंप्लीट झाली. तिसऱ्या भागाकडे आपल्याला जायचं आहे. तिसरा भाग आपल्याला सांगतोय WX आपल्याला 25 दिलाय सगळाच. W-T-X त्यामध्ये आपल्याला विचारलंय WT सपोज WT इज इक्वल टू X. सपोज आपण WT ला X मानलं. WX आपल्याला दिलाय 25. YT आपल्याला किंमत दिली 8. आणखीन YZ आपल्याला किंमत दिली 26. Y-T-Z YZ आपल्याला किंमत दिल्या 26. म्हणजे तिन्ही एका रेषेत आहेत. WTX एका रेषेत YTZ एका रेषेत. म्हणजे आपण काय करूया आता WT प्लस TX बरोबर WX ही किंमत 25 किंमत WX ची WTX आपल्याला TX काढावं लागेल वजाबाकी करून. WT तर आपल्याला X आहेच. TX तसाच ठेवू. TX ची किंमत मिळणार आहे 25 - X म्हणजे TX ची किंमत मिळाली 25 वजा X. पहिला पार्ट आपण या ठिकाणी खोडूया. TX आपल्याला मिळाला. TX मिळाला. WT ला आपण X मानलाय. इथं आता YT आणि YZ टोटल दिलाय. त्यानुसार YT प्लस TZ बरोबर YZ ही किंमत ठेवूया. YZ 26 आहे. YT दिलाय 8. TZ मिळतोय आपल्याला. TZ बरोबर 26 वजा 8 या ठिकाणी इक्वल टू 18. TZ ची किंमत मिळाली. यानंतर आपण इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड वापरूया. WT इंटू TX इज इक्वल टू YT इंटू TZ. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. दोन जीवांच्या आंतरछेदांचा गुणधर्म या ठिकाणी वापरूया. WT ला X घेतलाय आपण. त्यानंतर TX आपण 25 वजा X घेतलाय. YT आपण YT दिलाय 8. आणखीन TZ आता आपण घेतला 8. 18 8 144. 25x वजा x वर्ग म्हणजेच x वर्ग वजा 25
एक्स अधिक 144 बरोबर 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. याला सोडवावं लागेल म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 25x प्लस 144 इज इक्वल टू 0. 144 ची फोड आपल्याला 25 आली पाहिजे. 12चा वर्ग केला तर 12 गुणिले 12 144, परंतु 12 आणि 12 ची बेरीज 24 येते, 25 येत नाही. मग आपल्याला 16 9 करावं लागेल. 16 आणि 9 यांची बेरीज 25 येते. एक्स व्हेरिएबल आहे. 16 9 25 यांची बेरीज, परंतु इथं वजा आहे तर -16 -9 बरोबर -25x. या ठिकाणी फोड करूया 25x ची. एक्स स्क्वेअर मायनस 16x मायनस 9x प्लस 144 इज इक्वल टू 0. 2 गट केले. याला पुसूयाच आपण. x in bracket x minus 16 minus 9 in bracket x minus 16 is equal to 0. x स्क्वेअर वजा 16x वजा 9x वजा वजा अधिक 16 90 144. x वजा 16 पहिला कंस दुसऱ्यात x वजा 9 0 म्हणजे x इज इक्वल टू 16 और x इज इक्वल टू 9. x म्हणजेच कोण आपण मिळवला होता तर x म्हणजे आपण WT मिळवला होता. म्हणून WT इज इक्वल टू 6 और WT इज इक्वल टू 9. आपल्याला 3 किमती मिळाल्या. आपण पहिली किंमत ZT x ची मिळाली होती, या दोघांच्या बेरजेच्या निम्मी. त्यानंतर TZ काढला होता, ह्या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. त्यानंतर आपण आता मिळवला WT ची किंमत 6 किंवा 9. या पद्धतीने आपण 11 ते 15 या दरम्यानची सर्व गणित सोडवली. यानंतर 16 पासून 25 पर्यंतची जी उदाहरणं आहेत ती नंतरच्या भागात बघूया. धन्यवाद.